आपल्याला प्रूव्ह दॅटसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ इमर्जन्स ऑफ लाईट रे फॉलिंग ऑन ए ग्लास स्लॅब आर आय अँड ई. दॅट मीन्स इन द गिव्हन इन्फॉर्मेशन अँगल ऑफ इन्सिडन्स इज I and angle of emergence is E if the refraction takes place through the glass slab respectively and prove that I is equal to E. म्हणजे प्रूव्ह करायचं आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. मग फर्स्ट वी ड्रॉ ए डायग्रॅम. रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅबचा जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे त्याची डायग्रॅम काढा. आपलं इथं प्रूव्ह करायचं आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ इमर्जन्स हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला जॉमेट्रीचा काही रेफरन्स या ठिकाणी घ्यावा लागेल. व इट्स अ प्रूफमध्ये लिहित असताना सुरुवातीला आपण अँगलचा विचार करूया की द लाईन ए बी, जॉमेट्रीचाही विचार करा. लाईन ए बी पॅरलल टू द लाईन सी डी. ही लाईन ए बी अँड ग्लास स्लॅब काय दिलेले आपल्याला रेक्टँग्युलर ग्लास स्लॅब दिल्यामुळे लाईन ए बी पॅरलल टू द लाईन सी डी वेअर दिस इज द इन्सिडंट रे, दिस इज द रिफ्रॅक्टेड रे अँड दिस इज द इमर्जंट रे. Incident ray transfer from rare medium to denser medium after the refracted ray bend toward the normal. Again, if we consider this is the incident ray transfer from denser medium to rare medium after the refraction bend away from the normal. This is the emergent ray, this is the refracted ray, this is the incident ray. Angle of incidence, angle of refraction and angle of emergence. आणि आपल्याला रिलेशन या दोनमध्ये दाखवायचे. त्याच्यापूर्वी जॉमेट्रीचा रेफरन्स आपल्याला इथे घ्यावा लागेल की लाईन ए बी अँड लाईन सी डी आर पॅरलल टू इच अदर and where suppose this is the point P and point Q. ज्या पॉईंटपासून रिफ्रॅक्शन 2 times the refraction takes place through this experiment. बघ इफ ए बी, मी लाईन समजा इथं ए बी घेतलेली आहे, ही लाईन ए बी आहे. सपोज दिस इज द लाईन ए बी अँड अनादर लाईन इज द डी सी. बोथ ऑफ देम आर पॅरलल टू इच अदर अँड ॲट द पॉईंट पी ट्रान्सव्हर्सलने काय केलेलं इंटरसेक्ट केलेलं या ठिकाणी. ही ट्रान्सव्हर्सल घेत असताना परत आपण काय केलं इथं नॉर्मल घेतलेली आहे. ही नॉर्मल आहे, ही नॉर्मल आहे. ह्या दोन लाईन तर एकमेकीला पॅरलल आहेतच आहेत, पण पॅरलल असणाऱ्या लाईनला जर आपण परपेंडिक्युलर लाईन काढल्या तर त्या लाईनसुद्धा एकमेकीला पॅरलल असतात. आणि म्हणून इथं जे काय अँगल फॉर्म झाले तर खरं तर इथं धिस नॉर्मल इज पॅरलल टू धिस नॉर्मल. एन एन डॅश इज पॅरलल टू द एम एम डॅश. मग ह्या दोन्ही नॉर्मल जे काय एकमेकाला पॅरल असल्यामुळे ही पी क्यू ही त्याची ट्रान्सव्हर्सल होईल आणि इथं येणारे अल्टरनेट अँगल हे काय येतील कॉन्ग्रुएंट येतील. म्हणजे इथं येईल आर आणि इथं येईल R1. हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्याच्यात तो रेफरन्स घेऊन आपल्याला इथं प्रूफ द्यायचा आहे. मग सुरुवातीला काय करायचं मध्ये की लाईन ए बी पॅरलल टू द लाईन सी डी अँड एन एन डॅश अँड एम एम डॅश are perpendicular to line AB and line CD respectively. पॅरलल आहेत. आणि मग जर पॅरलल लाईनला जर आपण दोन परपेंडिक्युलर घेतली या नॉर्मल जर परपेंडिक्युलर घेतल्या तर therefore you can say that normal n n dash and m m dash are parallel to each other. आणि हे जर पॅरलल टू इच अदर असतील तर पी क्यू इज ए ट्रान्सव्हर्सल. आणि मग पी क्यू जर एन एन डॅश आणि एम एम डॅशला जर इंटरसेक्ट करत असेल तर त्यावेळीस तयार होणारे हे जे काय अल्टरनेट अँगल आहेत देअरफॉर यू कॅन से दॅट आर इज इक्वल टू R1. अँगल आर इज इक्वल टू R1. याचं कारण लिहिणार alternate angles formed by transversal PQ. हे रिजन आपल्याला लिहावं लागेल अँड गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 1. आणि याला इक्वेशन नंबर 1 लिहावं लागेल. आणि मग त्यानंतर आपल्याला इथे विचार करायचा आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. हे आपल्याला लिहिता येईल. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर हे लिहिता येईल आपल्याला. मग आपण याला सेकंड मीडियम म्हटलेलं आहे.
की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. किंवा इथं तुम्ही असंही लिहू शकता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. याला घेऊ दे इमेजिन इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. सिमिलरली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू द ग्लास ॲट द पॉईंट क्यू रिफ्रॅक्शन होत आहे, म्हणून इथे मी असं लिहू शकतो की साइन R1 डिवाइड बाय साइन E. गिव द इमेजिन इक्वेशन नंबर 3. बट वी नो दैट the refractive index of glass with respect to air is always reciprocal of the refractive index of air with respect to the glass. हेही एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. बट वी नो दॅट म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर इज द रेसिप्रोकल ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर विथ रिस्पेक्ट टू द ग्लास. हे व्हॅल्यू पुटअप करा. जी येण्याची व्हॅल्यू काय आहे, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू 1 अपॉन ए एन जीची व्हॅल्यू काय आहे, साइन R1 डिवाइड बाय साइन ई. मग हेच मी असंही लिहू शकतो देअरफॉर साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू साइन ई डिवाइड बाय साइन R1. But from equation 1 r is equal to r1, therefore you can say that sin I divided by sin r is equal to sin E divided by sin r. r1 च्या जागी मी r लिहिलं from equation 1 आणि मग it will get sin r get cancel, which is remaining sin I is equal to sin E. Eliminating the sin, therefore I is equal to E. इथं आपल्याला लिहिता येईल. जर यांचे व्हॅल्यू सेम असतील तर अँगलसुद्धा सेम असतील ना, आणि म्हणून I इज इक्वल टू ई अँड हेन्स द प्रूफ. याच्यामध्ये जॉमेट्रीचा उपयोग करा की ए बी पॅरलल डी सी आहे. डायरेक्ट आपल्याला पी क्यू जर ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर येणार नाही. या ए बी आणि पी क्यूला ह्या नॉर्मल परपेंडिक्युलर आहेत. मग पॅरलल लाईनला काढलेल्या दोन परपेंडिक्युलरसुद्धा एकमेकीला पॅरलल असतात. आणि मग एन एन डॅश आणि एम एम डॅश पॅरल आहेत, त्यांची ट्रान्सव्हर्सल पी क्यू घेतली, त्यामुळे अल्टरनेट अँगल आर अँड R1 काय आली, इक्वल आली. त्याला घेऊ दे इमॅजिन इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आणि अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. वेअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर मीडियम काढायचं, रिफ्रॅक्शन ज्या मीडियममध्ये होतं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण फाइंड करत असतो. मग इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू द ग्लास इज नथिंग बट द साइन R1 डिवाइड बाय साइन ई. हे दोन्ही मांडलेले आहेत. पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर इज द रेसिप्रोकल ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर विथ रिस्पेक्ट टू द ग्लास, हे माहीत आहे. आणि मग मी या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केल्या फ्रॉम इक्वेशन 2 and 3. या व्हॅल्यू पुटअप केल्या ॲट द प्लेस ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर इज साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर विथ रिस्पेक्ट टू द ग्लासची व्हॅल्यू मांडली 1 अपॉन साइन R1 डिवाइड बाय साइन ई. यांचं साइन आय डिवाइड बाय साइन आर ही साइन ई न्यूमरेटरला जाईल डिवाइड बाय साइन R1. बट फ्रॉम इक्वेशन 1 आर इज इक्वल टू R1 इथं मी लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 आर इज इक्वल टू R1. हे पुटअप केलं मी R1च्या जागी. आणि मग साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू साइन ई डिवाइड बाय साइन आर ॲट द प्लेस ऑफ R1. अँड देन एलिमिनेटिंग हे कॅन्सल होतील. देअरफॉर साइन आय इज इक्वल टू साइन ई. जर समजा हे इक्वल साइन असेल तर याचा अर्थ हे अँगलसुद्धा इक्वल आहेत. अँड देअरफॉर यू कॅन से दॅट आय इज इक्वल टू ई अँड हेन्स द प्रूफ.